हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 3 डिजिट नंबर संग 2 डिजिटचं मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे 3 अंकी नंबरचं 2 अंकी याचा गुणाकार करायचा असेल तर मग काय करायचं, हे 300 इथं घ्यायचे. ठीक आहे, 300 हे 40 आहे तर इथं 40 घ्यायचे आणि इथं 5 आहे तर इथं 5 घ्यायचे. म्हणजे ह्या 3ला आपण 300 लिहिले, 4च्या जागी आपण 40 लिहिले. याची 4ची किंमत 40 आहे आणि या 5ची किंमत 5 आहे. विस्तार येते ना, 340 5. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं, 38ला म्हणजे आपण 30 + 8 लिहितो ना, तसंच आपण 30 + 8 लिहायचं आणि इथे गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. आता काय करायचं, हे 3 आणि 3चा मल्टिप्लिकेशन करायचं. 3 × 3 9 होतात. आणि आता पहा, इथे 1 2 0 आहे तर मग 1 2 0 आहे. इथलचे 2 0 वरचे पहिले घ्यायचे. इथे खाली किती आहे, 1 0 आहे. त्याच्यानंतर 3 × 12 3 × 4 3 चौक 12. 3 × 12 3 × 4 12 होतात. 3 × 4 12 होतात. 3 चौक 12 होतात. वरी किती 0 आहे, वरी 1 0 आणि ह्या साईडला किती 0 1 0. आता 3 × 5 3 × 5 15 म्हणतात. 3 5 15. 3 × 5 15. वरी एकही 0 आहे का नाही, खाली किती 0 आहे 1 0. 1 0 लिहून टाकायचं. त्याच्यानंतर आपण पुढचं पाहायचं. 8 × 3 8 × 3 म्हणजे 8 3 24. 8 × 3 24 लिहिले. इथे 2 0 आहेत त्याच्यामुळे इथे 2 0. इथे काही 0 आहे का नाही, मग काही 0 नाही लिहायचा. 8 × 4 32. 8 × 4 32 आणि हा 0ला 0 लिहायचा. इथं 0 आहे का नाही आहे, तर मग इथं नाही लिहायचं. 8 × 5 40. 8 5 40. आता इथे पण 0 नाही आणि इथे पण 0 नाही, त्याच्यामुळं नाही लिहायचं. मग काय करायची, ही पहिली मोठीवाली संख्या पहिले लिहून घ्यायची. 9000 1200 बरोबर लिहायचे. तर आपल्याला ॲडिशन करायची सगळ्यांची व्यवस्थितपणे. त्याच्यानंतर 2400. त्याच्यानंतर 320. आता 320 कुठे लिहायचे, इथून लिहायचे. तर 320 3 आकडी आहे तर 1 2 3 आकडी इथून 1 2 3 आहे तर इथून 3 अंकी मी सुरुवात केली. आता 40 आहे तर इथं 40 लिहायचं आणि याचं ॲडिशन करायची, बेरीज करायची, प्लस करायची. 0 4 आणि 2 6 होतात. 3 आणि 4 7 होतात. 7 + 2 9 होतात. 9 + 1 10 + 2 12 होतात. ठीक आहे, मग आपण याचा मल्टिप्लिकेशन लिहायचं. 3 4 5 × 38 बरोबर आपलं मल्टिप्लिकेशन किती आलं, 12960. ठीक आहे, अशा पद्धतीने करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर मी अजून 2 प्रश्न करून दाखवते तुम्हाला आणि एक होमवर्कसाठी मी देणार आहे. ठीक आहे, हा प्रश्न मी सॉल्व करून देईल, मग एक होमवर्कसाठी आणि नंतर अजून एक प्रश्न सॉल्व करून दाखवणार. चला, आता हा प्रश्न करताना आपल्याला काय करावं लागेल, हे मल्टिप्लिकेशनचं चिन्ह हे 739 म्हणजे 700 3च्या जागी 30 लिहायचे आणि हे 9 लिहायचे. 739. आता आपल्याला हे 65 कसे लिहायचे, ते 60 लिहायचे तिथे आणि हे 5 लिहायचे. म्हणजे 65ला आपण 60 आणि 5 65 लिहितो. 739ला 700 + 30 + 9 असं आपण लिहू शकतो. चला, तर आता आपण काय करायचं, 7 सख्खम 42. 7 × 6 किती होतात, 42 होतात. 42. 7 4 जा 7 6 जा 6 7 झाली किंवा 7 6 जा 42. आणि इथं 2 0 आहे आणि इथं 1, टोटल 0 किती झाले, 3 0 झाले. ह्या दोघांच्या मल्टिप्लिकेशनला 1 2 0 1 2 आणि ह्या 3 3rd 0. त्याच्यानंतर 6 3 जा 18. इथं 0 हे 1 आणि इथं 1 0. ठीक, त्याच्यानंतर 6 9 जा 54. आता इथं 0 नाही पण इथे 0 आहे तो इथे लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर 5 7 जा 35 येतात. इथे 2 0 आहे ते लिहून घ्यायचे. इथं 0 नाही त्याच्यामुळे लिहायचं नाही. त्याच्यानंतर इथं 3 5 जा 15. इथं 1 0 आहे, इथं एकही 0 नाही. 9 5 जा 45 होतात. ठीक आहे, इथं पण 0 नाही, इथं पण नाही, त्याच्यामुळं जशा होता तसं ठेवलं. आता काय करायचं, आपण ह्या सगळ्यांची ॲडिशन करायची. कोणते पहा, इथून हे वरचे नाही घ्यायचे, हे एवढे रकान्यामध्ये जे लिहिले आपण कॅल्क्युलेट केले त्यांची ॲडिशन करायची. हे 42,000 आले. त्याच्यानंतर हे 1800.
त्याच्यानंतर 3500, 540, 150 आणि 45. ह्या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायची. 1 2 3 4 5. इथं 6 एक नंबर कोणता तरी घेतला नाही आपण, हे की नाही. 150 घेतला नव्हता, तर इथं 150 पण घ्यावं लागेल आणि नंतर ॲडिशन करायची होती आपल्याला. ठीक आहे, इथं काहीतरी चुकलं, तुम्ही थोडंसं करेक्शन करून घ्या. ठीक आहे, इथं 0 येते, इथं 3 येते. ठीक आहे, बेरीज केली मी फक्त. ठीक आहे, 1 2 3 4 5 6 या आलेत का बघा. 1 2 3 4 5 6 झाले. इथं पण पहा 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, 6 संख्या आहेत का पाहिलं आपण आणि उत्तर करतो. ठीक आहे, इथं 5 आले. इथं 4 आणि 4 8 आणि 5 13ला 3 येतात, हातचाला 1. बेरीज करायची, प्लस करायचं. 9 प्लस 5 14, 19 20ला 2 0 हातचाले 2, 4 5 6 7 8 आणि इथं 4. म्हणजे ॲडिशन आपला ॲन्सर किती आलं. 739 × 65 = 48035. हे आपलं उत्तर आलं. आता तुम्ही मला एक उत्तर कमेंट बॉक्समध्ये करून दाखवायचं आहे. ठीक आहे, हे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये करून दाखवायचं. जर समजलं असेल तर हे याचं उत्तर जे पण येईल ते कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आता मी पुढचं एक करतो आहे. याला आपण कसं लिहू, याला 600 लिहू, याला ह्या 8ला 80 लिहू, 688 म्हणजे, आणि हा 8, आणि हे 45ला आपण कसं लिहू, याला 4ला 0 लिहू आणि ह्या 5ला 5. अतिशय सोप्या पद्धतीने. ठीक, 6 4 जा 24, म्हणजे 6 × 4 किती होता 24. आणि 1 2 3 0, इथं 2 0 आहे आणि इथं 1 0 आहे. 4 8 जा 32, इथं 1 0, इथं 0, 2 0. 4 8 जा 32, इथं 0 नाही पण इथं 0 आहे. आहे की नाही, अतिशय सोपं आहे. 5 6 जा 30, इथं 2 0 आहे ते लिहितो, इथं एकही 0 नाही. 5 8 जा 40, हा 0 इथं आहे, इथे नाही आहे. इथलचा हे 40ला तर 1 0 आहे, प्लस इथलचा 1 0. 5 8 जा 40. आता 6 संख्या यायला पाहिजे. 1 2 3 4 5 6. तर व्यवस्थितपणे मांडून घ्यायच्या त्या. 2400, हे 3200, 24,000 3200, 3000, हे 320, 400 आणि हे 40. व्यवस्थित मांडून घ्यायची, बेरीज करायची. याची बेरीज येत नसेल तर आपण बेरीजचा एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे, तो पाहून घ्यायचा. 7 8 9, 9ला 9, हातचाला 1, 10 + 1 11, हातचाला 1 3. मग याचं उत्तर आहे ते आपल्याला खाली लिहायचं आहे. खाली जागा नाही त्याच्यामुळे मी लिहित नाही, लिहून घ्यायचं. 688 × 45 = 31960. हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, व्हिडिओ समजल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.